रायगड जिल्ह्यातील पेण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सेलिब्रेशन रिसॉर्टवर 23 मार्चच्या रात्री पोलिसांनी छापा टाकत अवैध देह व्यापाराचा पर्दाफाश केलाय। ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली होती। पोलीस अधीक्षक अंचल दलाल तसेच अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 स्वतंत्र पथकं स्थापन करण्यात आली। या पथकांनी बनावट ग्राहक बनून रिसॉर्टमध्ये प्रवेश करून ही कारवाई केली आहे। या छाप्यात 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देह व्यापार चालवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। दरम्यान त्या ठिकाणी देह व्यापारासाठी आणल्या गेलेल्या 3 महिलांची पोलिसांनी सुटका केली असून त्यांना ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। ही माहिती आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार आम्ही सदर कारवाई करता 2 पथकं तयार केलेत। त्या 2 पथकं तयार करून आम्ही बातमीदारांनी सांगितलेल्या पद्धतीने बोरगाव रस्त्यावरील कासमा रस्त्यावरील हॉटेल सेलिब्रेशन या ठिकाणी काल आम्ही संध्याकाळी सापळा रचला। सदर ठिकाणी आम्ही 2 सरकारी पंचांसमक्ष एक डमी कस्टमर तयार करून सेलिब्रेशन हॉटेल या ठिकाणी चालत असलेल्या प्रोस्टिट्यूशन धंद्यावरती कुंटणखान्यावरती रेड करायचं प्लॅनिंग केलं। केलेल्या सापळा कारवाईमध्ये सदर ठिकाणी सापळा रेड केली असता आम्हाला तिथे 3 पीडित महिला मिळून आल्यात आणि 4 आरोपी। त्यामध्ये 4 आरोपींपैकी 3 आरोपी हे बंगालचे आहेत। जुल्फिकार जलालुद्दीन, त्यानंतर देवेंद्र धर्मा पाटील, त्यानंतर रवींद्र मलिक आणि खगेंद्र मलिक असे एकूण हे 4 आरोपी यांना आम्ही काल त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले।